सरकारचा जो काय कारभार आहे तो कर्ज काढून दिवाळी करण्याचा आहे. म्हणजे राज्याचं दिवाळं वाजलं तरी चालेल. जेव्हा राज्यावरती हे कर्ज येतं याचा अर्थ राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती हे कर्ज येतं. हे कसं फेडणार, कोण फेडणार, कधी फेडणार आणि कर्जातून आपण बाहेर पडल्यानंतर आपली प्रगती कधी करणार. कारण हे कर्ज काढून जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी रस्त्याची कामं, पुलांची कामं, धरणाची कामं करत असाल तर त्याला मी काही विकास मानायला तयार नाही. हा कर्जबाजारीपणा कसा संपवायचा त्याच्यावरती आता अधिक लक्ष देणं हे गरजेचं आहे. त्यांना मी काही किंमत देत नाही. कारण अशी बकवास करणारे लोकही खूप असतात. त्यांना त्यांचा बकवास करून द्या. कारण त्यांना देशभक्ती म्हणजे काय हेच माहिती नाहीये. त्यांना फक्त खुर्ची भक्ती माहितीये, शहा भक्ती माहितीये, मोदी भक्ती माहितीये. त्यांनी देश वगैरे हा तर शब्दही उच्चारू नये. एकदम मी तर म्हणेन फडतूस माणसं आहेत. कोण मला माहिती नाही, पण कोणी असले तरी ते फडतूस आहे. शेतकऱ्याचं नुकसान झालेलं डोळ्यादेखत दिसतंय तरी देखील तुम्ही पंचनामे केल्यानंतर त्याला पैसे देणार. माझं तर म्हणणं असं होतं की या सरकारने पंचनामे जरूर करावेत, करायलाच पाहिजेत. पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायला पाहिजे, पण तातडीने सरसकट एक काहीतरी किंमत, काहीतरी रक्कम ही शेतकऱ्यांना द्यायला काय हरकत होती. याचं कारण असं की देवाभाऊ या नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करताय, करोडो. त्याचा पंचनामा कोण करणार की पैसे आले कुठून, पैसे दिले कोणी, कशासाठी जाहिरात केली. तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही पहिल्या प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय झालं असतं.